विधानसभेच्या चालू आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी अवघे 24 तास उरलेले असताना विरारमध्ये पैसे वाटप होत असं समोर आलेले आहे। मी याच निवांत हॉटेलमध्ये आहे। या ठिकाणी ही राडेबाजी सुरू आहे। हे विरार पूर्वेला जे निवांत हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये भाजपचे काही पदाधिकारी पैसे वाटत असल्याची माहिती आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांना मिळाली। त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना सही या हॉटेलमध्ये घुसले आणि भाजपचे स्वतः विनोद तावडे देखील इथे उपस्थित होते। एक आरोपीला सध्या ताब्यात घेतलेला आहे। हा जो आरोपी आहे की याला पोलिसांनी पकडले होतं, त्याच्याकडे पोलिसांकडे डायरी सापडली होती आणि या आरोपीला सध्या घेऊन जात आहेत आणि घेऊन गेल्यानंतर आता त्याला ताब्यात घेतलं जाईल। पुढची कारवाई ताब्यात केली जाईल। हाच तो व्हाईट शर्ट मधला आरोपी आहे की त्याला पकडलेला आहे। पोलिसांनी याला ताब्यात घेतलेला आहे आणि भाजपचे विनोद तावडे देखील सध्या आतमध्ये बसलेले आहेत आणि नेमके किती करोडो रुपये इथे वाटत होते हे अद्याप कळू शकलेलं नाही। तुम्ही जर बघितलं तर या हॉटेलला सध्या मोठ्या प्रमाणावर छावणीचं रूप आलेलं आहे। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या हॉटेलमध्ये घुसलेले आहेत आणि घटनास्थळी नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे विनोद तावडे हे देखील उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी होते। आपण जाणून घेणार आहोत। जितूबाई आपल्या सोबत आहेत। जितूबाई, काय सांगाल की नेमका या हॉटेलमध्ये काय काय प्रकार घडलेला आहे? अहो, रात्रीपासून संशय होता आणि इकडे अख्खं हॉटेल बुक करून ठेवलेलं। तावडे साहेबासारखा जो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या रेसमधला आणि त्या भारतातला एवढा मोठा नेता हे स्वतः पैसे वाटताना म्हणजे याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय होऊ शकते? पुढच्या जनरेशनला काय देणार आहेत तुम्ही? आतमध्ये काय किती पैसे सापडले, बॅगा सापडायची काय माहिती मिळाली का? आरो बघतायत आणि पूर्ण पोलीसवाले आहेत, त्यांनी सगळं ताब्यात घेतलेलं आहे। काही त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ जर पाहिला तर हा लाईव्ह व्हिडिओ आहे। पैसे हे बघा, आपण जर बघितलं तर हे पैसे दाखवतात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी। ही जी गाडी आहे, याच्यात 2 बॅगा आहेत अजून। ही जी गाडी आहे ही मुंबईवरून आलेली गाडी आहे। वास्तविक पाहता 48 तास आधी म्हणजे आचारसंहिता ही विनोद तावडेंची गाडी आहे। हे मतदारसंघाबाहेरच्या असताना देखील ही गाडी आली कशी, हा सवाल इथे उपस्थित झालेला आहे। आणि या गाडीमध्ये बॅग आहे आणि बॅगमध्ये पैसे असल्याचा आरोप सध्या होतोय। कार्यकर्त्यांनी गाडी ही घेरून ठेवलेली आहे। आता लवकरच निवडणूक निर्णय अधिकारी येतील, ही गाडीची पूर्ण तपासणी होईल। परंतु निवडणुकीच्या आधी जर असे करोडो रुपये वाटले जात असतील तर काय म्हणायचं या निवडणुकीला? गर्दी जर पाहिली आपण कार्यकर्त्यांशी पण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मोठ्या प्रमाणावर गर्दी, पोलिसांनी अक्षरशः छावणीचं रूप इथं आलेलं आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाचाबाची होते। आपण जर बघितलं या हॉटेलच्या आतमध्ये आलेलो आहोत। सकाळपासून असंच हा प्रकरण इथे सुरू आहे आणि कितीतरी लाखो रुपये बंडल, करोडो रुपयाचे बंडल इथे असल्याचं बोललं जाते। परंतु आता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे। लाईव्ह व्हिडिओ देखील आपण पाहिलेले आहेत। आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर हे देखील इथे उपस्थित आहेत आणि तर मोठ्या प्रमाणावर इथे करोडो रुपये सापडलेले आहेत आणि हे आता लवकरात लवकर जप्त करावे लागणार आहेत। त्यामुळे आता पोलीस पुढची काय भूमिका घेतात ते देखील पाहावं लागणार आहे। कार्यकर्ते सध्या मोठ्या संभ्रमात आहे। आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर हे स्वतः इथे उपस्थित आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जात आहेत। रंगे हात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पकडलेला आहे। काही लोक आपल्यासोबत क्या बताना, क्या हुआ था इधर? सुबेरे का समय था, सेंट्रल पार्क के हमारे बूथ पे एक औरत आई, एक औरत आई, उसने कहा कि मुझे जरा विवियंटा होटल छोड़ दिया जाए। विवियंटा होटल छोड़ने के समय पे उसने बोला कि रुको, मैं वापस आऊंगी। वापस आते वक्त उसके हाथ में एक लिफाफा था, मोटा सा खाकी कलर का। वो खाकी कलर के लिफाफे के अंदर जब खोला गया तो पैसा निकला। पैसा निकलते ही हम लोगों को कॉल आना शुरू किया। हमने ऊपर कॉल किया और जैसे क्षितिज ठाकुर जी आए, पूरे रूम में पैसा, डायरी और यहाँ पर 400 लोग जो नालासोपारा विधानसभा के नहीं है, विनोद तावड़े जी जो कि इनका नालासोपारा विधानसभा से कोई लेना देना नहीं, वो यहाँ पर मौजूद थे। जब उनको प्रश्न पूछा गया, कोई उत्तर नहीं दे पाए। पैसे कुछ मालूम है? पैसे का अभी तक आंकड़ा नहीं मिला है, थोड़ा जल्दी मिल जाएगा। आपल्यासोबत आपण अनेक लोक आहेत, आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। क्षितिज ठाकूर देखील आपल्यासोबत आहे, आपण बोलणार आहोत। 2 मिनिट नाही, 2 मिनिट।
ओके. सध्या तरी मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयाची कॅश इथे जमा झालेली आहे. पुढचं अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. सध्या एवढीच अपडेट आहे. किती बॅगा आहेत, किती करोड रुपये आहेत हे कळेल. ही गर्दी बघून तुम्हाला कळू शकतं की निवडणुकीच्या आदल्या दिवशी कशा प्रकारे भाजपकडून पैशाचं वाटप होत आहे. परंतु हा सध्या बॅगा आलेला ना आपण बघतोय